राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक बदल होत आहेत। राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाली आहे। मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात मोठी खळबळ उडाली आहे, कारण काही सेलच्या प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे आहेत ते अचानकपणे स्वीकारलेले आहेत। मुळात हे जे राजीनामे होते ते थेट अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेले होते आणि अजित पवारांनी हे राजीनामे नाकारलेले होते। नक्की त्या दिवशी काय घडलेलं होतं? पुण्यात 26 जानेवारी 2026 रोजी हे ज्यावेळेस प्रदेशाध्यक्ष अजित पवार यांना भेटले त्यावेळेस अजित पवार आणि त्यांच्यामध्ये काय चर्चा झालेली होती आणि ते कुणावर नाराज होऊन त्यांनी राजीनामे दिले होते आणि आत्ता त्यांचे राजीनामे कोणी स्वीकारलेत? राष्ट्रवादीमध्ये काय घडतंय? अचानक राष्ट्रवादीमध्ये इतका मोठा भूकंप कसा झालेला आहे या संदर्भातली ही सगळी सविस्तर बातमी आहे आणि माझ्याकडे त्या सगळ्या सेलच्या प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे सुद्धा आहेत आणि अजित पवार यांना भेटलेले ते जे फोटो आहेत ते सुद्धा फोटो माझ्याकडे आहेत। त्यांची नाराजी नक्की कुणावर होती आणि ते राजीनामा पत्रामध्ये नक्की काय म्हणतात, हे राजीनामे देणारे कोण होते, हे सुद्धा या व्हिडिओत आपण पाहणार आहोत। आणि आता नक्की काय असं काय झालं की त्यांचे राजीनामे अचानकपणे कुठल्याही पद्धतीची पूर्वसूचना न देता स्वीकारले गेलेत? इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत व्हॉट्सअप ग्रुपमधून सुद्धा त्यांना अचानकपणे काढून टाकण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप घडवणारी ही बातमी नक्की काय ती सविस्तर पाहूयात। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह मी अभिजित दराडे तुमचं एलएस मराठीमध्ये स्वागत करतो। आणि सुरुवातीला माझ्याकडे जो राजीनामा आहे त्याबद्दल मी सांगतो। आता माझ्याकडे पहिला जो राजीनामा आहे तो राजीनामा आहे मनोज व्यवहारे यांचा। मनोज व्यवहारे हे जे आहेत असंघटित कामगार आणि विभागाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष होते। त्यांच्या राजीनाम्याचा नक्की सार काय आहे आणि त्यांनी त्या राजीनाम्यात नक्की काय म्हटलेलं आहे आणि त्यांची नाराजी नक्की कुणावर होती हे मी वाचून दाखवतोय। आणि यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा, हे जे 3 राजीनामे आता माझ्या हातात आहेत त्यांच्यामध्ये एक कॉमन फॅक्टर आहे, तो काय तो सुद्धा या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला मी सांगणार आहे। आता हा जो राजीनामा माझ्या हातात आहे त्या राजीनाम्यावर त्यांनी असं लिहिलेलं आहे की असंघटित कामगार विभागाची संघटनाविषयी बांधणी करताना पदाधिकाऱ्यांस येणाऱ्या दैनंदिन समस्या व शासकीय पातळीवर मदत मिळण्याकरता वरिष्ठांचं मार्गदर्शन होत होतं। सातत्याने पाठपुरावा केला, परंतु गेली 2 वर्ष अर्थात राष्ट्रवादीच्या फुटीनंतर नक्की काय झालेलं होतं? गेली 2 वर्ष सकारात्मक योग्य तो प्रतिसाद न मिळाल्यामुळे सहकारी पदाधिकाऱ्यांसह न्याय देण्यास असमर्थ ठरल्याची खंत ही मनात जाणवते, असं अजित पवार यांना जे पत्र लिहिलेलं होतं, अजित पवार यांच्या नावाने हे जे राजीनामा पत्र दिलेलं होतं त्या पत्रात ते म्हणतायत। तसंच संघटना प्रमुख म्हणून आत्ताच ज्या लोकसभा, विधानसभा, नगरपंचायती, नगरपरिषदा, महापालिका किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पक्ष प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं जात नाही आणि पदाधिकाऱ्यांना उमेदवारी सुद्धा दिली जात नाही, असं जे सगळं म्हणणं होतं त्यांनी आपल्या पत्रात अजित पवारांना लिहिलेलं होतं। मनोज व्यवहारे यांनी हे जे पत्र अजित पवारांनी लिहिलेलं होतं, राजीनामा पत्र जे होतं त्यात लिहिलेलं होतं लोकशाही पक्षात संघटनात्मक पातळीवर असमानता तथा न्यायिक तत्वांचा अभाव, तसंच हे फार महत्त्वाचं आहे, वरिष्ठ पातळीवरून असहकार्याच्या भूमिकेमुळे पुढील काळात संघटन वाढीच्या सहकार्याचा प्रश्न निर्माण होतोय। अर्थात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून जे सेलचे प्रदेशाध्यक्ष होते हे मनोज व्यवहारे जे आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य मिळत नव्हतं, अशी खंत आहे त्यांनी ती बोलून दाखवलेली होती। आणि हे पत्र आहे त्यांनी ते अजित पवारांना लिहिलेलं होतं। त्यानंतर अजित पवारांनी याच्यावर काय निर्णय घेतला ते सुद्धा सांगतो मी, कारण आता जो पुढचा जो माझ्याकडे राजीनामा आहे तो आहे उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी यांचा। आता सुभाष मालपाणी हे त्यांच्या पक्षामध्ये हे राजीनामा पत्र आहे त्यामध्ये असं म्हणतात की 20 वर्षापेक्षा अधिक काळ मी पक्षामध्ये सक्रिय होतो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्योग विभागाचा मी प्रदेशाध्यक्ष होतो, मात्र सध्याच्या परिस्थितीत पक्ष पातळीवरून योग्य तो मान सन्मान व न्याय मिळत नाही, त्या कारणास्तव मला उद्योग विभागातील व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी यांना न्याय देता येत नाही, त्यासाठी मी असमर्थ आहे, याची मला मनामध्ये खंत आहे। या कारणास्तव व इतर काही परिस्थितीमुळे मी माझ्या उद्योग विभागाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतोय आणि इतकंच नाही तर पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा सुद्धा मी राजीनामा देत असल्याचं सुभाष मालपाणी यांनी अजित पवार यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात होतं। त्या पुढचा राजीनामा माझ्याकडे आहे तो आहे सचिन जाधव यांचा। सचिन जाधव हे मोटार मालक कामगार वाहतूक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष होते, ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा गेल्या कित्येक वर्षापासून काम करत होते। ते त्यांच्या पत्रात सुद्धा लिहितात, जे राजीनामा पत्र त्यांनी अजित पवार यांना दिलेलं होतं त्यामध्ये ते म्हणतात की
सध्याच्या परिस्थितीमध्ये पक्ष पातळीवरून योग्य तो मान सन्मान न्याय मिळत नाहीये। मोटार मालक कामगार वाहतूक संघटनेला हा न्याय दिला जात नाही। त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते पदाधिकारी मोटार मालक कामगार महाराष्ट्रातील सभासदांना न्याय देण्यास मी असमर्थ आहे, याची मला मनात खंत वाटते। इतर परिस्थितीमुळे मी या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा देतोय। हे जे 3 राजीनामे आहेत यामधला एक कॉमन फॅक्टर जो आहे तो आहे की पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून कुठल्याही प्रकारचा आम्हाला प्रतिसाद दिला जात नाही, आमचा मान सन्मान ठेवला जात नाही। आता हे राजीनामे तुम्ही पाहिले असतील, हे राजीनामे पुण्यात 26 जानेवारी 2026 रोजी अजित पवार यांना सोपवण्यात आलेले होते। अजित पवार यांच्या सोबत ही चर्चा झालेली होती। अजित पवारांनी हे 3ही राजीनामे आपले जे स्वीय सहाय्यक आहेत त्यांच्याकडे ठेवून दिलेले होते आणि या 3 प्रदेशाध्यक्षांना अजित पवार यांनी कॅबिनेटमध्ये बोलवलं आणि अजित पवारांनी त्यांना सांगितलं की तुम्ही हे राजीनामे देऊ नका, तुम्ही माझ्या सोबत 20 वर्षापेक्षा जास्त काळ काम करत आहात, तुम्हाला जी काही अडचण आहे ती मी समजून घेतो। आपले दोनही, हे फार महत्त्वाचं आहे, आपले दोनही पक्ष अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा गट, हे दोनही पक्ष आपण आता एकत्र होत आहोत। त्यामुळे 6 फेब्रुवारीला मुंबईमध्ये मला येऊन भेटा, कारण आपण ज्यावेळेस आपल्या 2 पक्षाचं विलीनीकरण होणार आहे त्यावेळेस आपले प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार आहेत आणि हे प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर पक्षाची जी सगळी सिस्टीम आहे, पक्षाचे जे सगळं एकूणच व्यवस्था आहे ती सगळी व्यवस्था आपण बदलणार आहोत। त्यामुळे तुम्ही घाई करू नका आणि हे राजीनामे तुम्ही देऊ नका। त्यावेळेस अजित पवार यांनी हे राजीनामे स्वीकारलेले नव्हते आणि 6 फेब्रुवारी 2026 रोजी या सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी मुंबईतील कार्यालयात बोलवलेलं होतं। आता ते ज्यावेळेस अजित पवारांना हे सगळे प्रदेशाध्यक्ष भेटलेले होते सेलचे, त्याचा फोटो माझ्याकडे आहे। या फोटोमध्ये जर तुम्ही पाहत असाल तर या फोटोमध्ये हे जे सगळे पदाधिकारी आहेत ते अजित पवार यांना भेटलेले होते आणि भेटून हे जे राजीनामे पत्र आहेत ते अजित पवारांना सोपवलेले होते। मात्र 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवारांचा दुर्दैवी अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचं निधन झालं आणि त्या निधनानंतर एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किंवा राज्यामध्ये एक मोठी खळबळ उडाली आणि त्यानंतर पक्षाची जी काही व्यवस्था आहे, जी सिस्टीम आहे ती सुद्धा चेंज झाली। प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे राहिले, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्याकडे पदभार स्वीकारण्यात आला। मात्र हे राजीनामे जे अजित पवारांनी नाकारलेले होते, अजित पवार यांनी 6 फेब्रुवारीला त्यांना भेटायला बोलवलेलं होतं, राजीनामे देऊ नका असं सांगितलेलं होतं आणि कुठल्याही पद्धतीचा तुमचा राजीनामा मी स्वीकारणार नाही असं स्पष्ट शब्दात सांगितलेलं होतं। मात्र त्यानंतर असं काय घडलं, पक्षातल्या कुठल्या नेत्याने हे जे राजीनामे आहेत ते अचानकपणे स्वीकारायला लावले, हा मोठा प्रश्नचिन्ह यावेळेस उपस्थित राहतोय। कारण अचानकपणे या सगळ्या सेलच्या प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे स्वीकारले गेले। हे राजीनामे मुंबईतील एक पक्ष कार्यालयात पाठवण्यात आले आणि तिथून तातडीने याला मान्यता देण्यात आली। इतकंच नाही तर पक्षाचे जे अधिकृत व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या ग्रुपमधून सुद्धा या सगळ्या पदाधिकाऱ्यांना काढून टाकण्यात आलं आणि इतकंच नाही तर या फक्त त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचे, सेलच्या प्रदेशाध्यक्ष पदाचेच नाही तर त्यांच्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचे सुद्धा राजीनामे स्वीकारण्यात आलेले आहेत। आता मुळात प्रश्न हा उपस्थित होतो की हे राजीनामे तातडीने स्वीकारण्यासाठी कोणी सांगितलं? जे राजीनामे अजित पवारांनी नाकारले होते ते राजीनामे स्वीकारण्यासाठी पक्षातला कोणता बडा नेता होता की ज्याने तातडीने हे राजीनामे स्वीकारले? कारण या 3ही राजीनाम्यामध्ये एक ओळ ही समान आहे, एक कॉमन फॅक्टर आहे की पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरनं आम्हाला सन्मान दिला जात नाही, पक्षाच्या कुठल्याही कामामध्ये, पक्षाच्या कुठल्याही भूमिकेमध्ये आम्हाला विचारात घेतलं जात नाही। त्यामुळे यांची जी नाराजी होती ती थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर होती आणि त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे अधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडे आलेले असताना हे राजीनामे स्वीकारण्यासाठी सुनील तटकरे यांनी दबाव आणला का? कारण हे राजीनामे हे तटकरेंच्या विरोधात होते, तटकरेंच्या विरोधात हा सगळा आवाज आहे तो सेलच्या पदाधिकाऱ्यांनी उठवलेला होता। त्यामुळे या राजीनाम्यामागे, हे राजीनामे स्वीकारण्यामागे सुनील तटकरे यांचा हात आहे का? आणि यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून नक्की काय आवाज उठणार? कारण हे राजीनामे स्वीकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका दबक्या आवाजात चर्चा सुरू झालेली आहे की सुनील तटकरे हे पक्षावर आपला होल्ड जमू पाहत आहेत का? सुनेत्रा पवार यांच्यापर्यंत ही माहिती दिलेली नव्हती का? हा सगळा प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येते काही काळात नक्की काय घडणार? हे राजीनामे राष्ट्रवादी काँग्रेसमधील भूकंपाची सुरुवात आहे का? हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे।